प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गाव कोणते? तर हिवरे बाजार हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गाव आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? तर ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? सर्वात कमी पावसाचा जिल्हा हा सोलापूर जिल्हा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील गोदावरी ही सर्वात लांब नदी आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर भांबवली वजराई धबधबा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रात सर्वात जास्त कारखाने असणारा जिल्हा कोणता? तर अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त कारखाने असणारा जिल्हा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा घाट कोणता आहे? तर आंबेनळी घाट हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घाट आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर महाराष्ट्रातील चिखलदरा हा सर्वात मोठा तालुका आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता? तर सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे ही महाराष्ट्र एक्सप्रेस ही आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा कोणता? तर नंदुरबार हा जिल्हा सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 16, सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? तर गडचिरोली हा जिल्हा सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा किल्ला कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा किल्ला हा नरनाळा किल्ला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती आहे? तर बल्लारपूर येथे सर्वात मोठी लाकूड पेठ आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, ज्यांनी पण व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्या. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 19, सर्वाधिक साक्षरता असणारा जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर हा सर्वाधिक साक्षरता असणारा जिल्हा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूयात. सर्वात मोठे सभागृह कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह कोणते? तर षण्मुखानंद सभागृह हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. धन्यवाद.